आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत अर्नाळ्याला. कल्चर करीच्या निमित्तानं आपण कोळी खाद्य संस्कृती शिकून घेतोय. जी टीव्ही मराठीवरती नेहमीच आपण वेगवेगळे पदार्थ दाखवतो आणि तसेच आज आपण कोळी संस्कृती पण शिकणार आहोत. पण कोळी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की फक्त त्यांच्याकडे माशांचेच विविध प्रकार होतात का, पण ही एवढी मोठी जवळजवळ 15 ते 18 इंचाची मोठी भाकरी तांदळाची ही त्यांची खासियत आहे. आणि रोजच्या जेवणामध्ये सुद्धा त्यांच्या या भाकऱ्या असतात. आणि प्लस ते जेव्हा मासेमारीला जातात, समुद्रात जातात, 8-8 दिवस त्यांची गलबतं जातात, बोटी जातात मासे पकडायला, तेव्हा या भाकऱ्यांची चळत साधारणतः 7 ते 8 भाकऱ्या 8 दिवस पुरतील एवढ्या. आणि कालवण बोटीवरच शिजवलं जातं ना वहिनी, कालवण बोटीवरच शिजवलं जातं. हे त्यांचं मुख्य खाणं असतं बोटीवरचं. आणि 8 दिवस भरपूर मेहनत करून आपल्या सगळ्यांसाठी ते मासे पकडून आणतात आणि त्याच्यानंतर ते बाजारात येतात. पण आज आपण एका कोळी मैत्रिणीच्या घरी जाणार आहोत आणि त्यांच्या घरामध्ये काय काय शिजतं तेही आपण शिकणार आहोत. चला त्यांच्या घरी जाऊया. भाकऱ्या बघितल्या गरमागरम आपण कशा काय केल्या त्या. आणि आता अजून जे आपल्याला शिकायचं ते शिकायला आपण आलो आहोत हेमा आमच्या कोळणीबाईकडे. नमस्कार, तुमचं पूर्ण नाव काय? हेमा हेमा देवानंद मेहर. अच्छा, मी गावात ती हेमा मल्ली देवानंदची स्टोरी चालली होती, ती तुमचीच का? तुमचीच ना? हां, कारण गावामध्ये आम्ही शिरलो आणि असं विचारत होतो कोणाच्या घरी जाऊया, तर ते मला एक मस्त सॉलिड लव्ह स्टोरी झाली होती. देवानंद हेमा मल्लीनी त्यांच्या घरी जा. कधी झालं लग्न? कुठे कुठे गाठभेट झाली? समुद्रकिनारी कुठच्या? नाही, आमचं लग्नाला आता 8 वर्ष झाली. 2003 मध्ये लग्न झालं. आमची भेट म्हणजे हे पहिल्यापासून इथेच, म्हणजे तुमच्याच घराच्या खाली होते घर? हो, इथे यायचे जायचे, म्हणजे आमच्या बाबांच्या जोडीला म्हणजे यायचे जायचे. हो, तिथेच आमची ओळख झाली. आणि लगेचच जमलं का? ओळख झालं? नाही, लगेच नाही, मग बरीच वर्ष म्हणजे झाली. आणि म्हणजे नंतर म्हणजे ह्यांनीच मला प्रपोज केला की तुझा स्वभाव वगैरे मला आवडतो, असं करून ह्यांनी प्रपोज केला मला. मी पण होकार दिला. पण मग पळून जाऊन वगैरे केलं? नाही नाही, राजी खुशीने सगळे तयार झाले? सगळे खुशीने तयार, राजी खुशीने तयार झाले. अरे वा. आणि आता अहो काय करतात? काय? ते मच्छीचा बिझनेस करतात. मच्छीचा. ते जातात समुद्रात? नाही, समुद्रात न जात. मोठी मच्छी असते, घोळ असते, वाव असते, पोता असतो, त्याचे भोत असतात म्हणजे लिव्हर, त्याचं ते बिझनेस करतात. म्हणजे सेपरेट लिव्हर? हो, ते सेपरेट विकलं जातं. आणि दागिने पण तुमचे, कारण पूर्णच जर कोळी संस्कृती शिकायची असेल तर तुम्ही बघताय हे जे आहे हे वेगळंच पदक आहे. हे मंगळसूत्र आहे ना तुमचं? हो, मंगळसूत्र. सगळ्यांकडे असंच असतं? हो, असतं. जशी त्यांची ऐपत असते म्हणजे बनवण्याची, तसं मग ते बनवतात. भरगतचं एवढं मोठं मंगळसूत्र प्रत्येकीकडे नाही, जसं ज्याच्या ऐपतीप्रमाणे करतात म्हणजे. आणि हे काय? ही कंठी, ह्याला कंठी सांगतात. कंठी ही एकविरा देवी आहे? हा, एकविरा देवी. हो, कसली आहे. पण हे एरवी नाही घालत ना तुम्ही? एरवी नाही घालत, सणालाच घालतात. अशा सणाला. आणि आज सण आहे, आज जी मराठी घरी आलेला आहे. आणि तुमच्यामुळे तुमच्या सगळ्या कोळी बांधवांकडे कसं काय जेवण असतं, कसे कपडे नेसले जातात. ही 12 वार साडी, टिपिकल. ह्याला लुगडं सांगतात आम्ही. लुगडं? 12 वार लुगडं. तर हे त्या आपल्यासाठी खास मुद्दामून नेसल्यात. पण खरंच खूप आम्हाला उत्सुकता असते कायमच. नेहमीच आम्ही लांबनं बघत असतो कोळणी, पण कशा त्या राहतात, त्यांच्या घरी काय असतं हे आम्हाला काहीच माहीत नसतं. तर हे सगळंच आपण शिकायचं आहे. खाद्य संस्कृती मुळात आपण आता शिकतोय. 3 प्रकार तुम्ही आम्हाला भाषाचे शिकवले. तर पहिलं सुरुवात आपण कालवणापासून करूया ना? हो, कालवणाचं म्हणजे बोंबलाचं कालवण. बोंबलाचं कालवण. साहित्य लिहून. बोंबील, कांदा, चिंच, लसूण, तेल, गरम मसाला, आलं, मसाला, हळद आणि मीठ. साहित्य तुम्ही घेतलं. आणि आता झटपट असं आम्ही हे बोंबलाचं, तुम्ही काय म्हणता, कालवण. ओके. आधी काय घालायचं? तेलावर कांदा. उभा चिरलेला कांदा घेतलाय आपण. लाल करायचा तो? हो, थोडासा लाल करायचा. थोडा लाल करून घेऊया मग. होत आला ना? हो, आता होत आलाय. ओके. आणि आता आधी काय? थोडंसं लसूण पेस्ट टाकायची. आलं आहे ना? आलं पेस्ट आणि लसूण पेस्ट. थोडंसं लसूण पेस्ट टाकायची. बोंबल्याला काही लावून ठेवलेलं नाहीये ना? नाही, त्याला काहीच नाही लावायचं. बरं. एक एक मसाले घालत जाऊ का मी? हो. आता हळद टाका. गरम मसाला थोडा. किती? एवढा? आता मसाला टाका. हा तुमचा कोळी स्पेशल? हो. ओके. चिंच सगळी टाका. एवढी लागेल? हो. आंबट छान लागतं ना बोंबलाचं. आता काय राहिलंय? बोंबील ना डायरेक्ट? थांबा जरा.
परतायचं. अगोदर पाणी टाकायचं, थोडासा उकाळा घ्यायचा. अच्छा, मग बोंबील. कारण ते लगेच शिजतात ना हो, आणि लगेच शिजतात ते. विरघळतात, तुटत जातात ते, त्यामुळे ते शिजवताना काळजी घ्यायची. आहा. बोंबील मध्ये पण कापले तुम्ही? नाही ना, जस्ट दोन असे उभेच्या उभे जस्ट तुकडे केले ना? हा हा, असे आडवे नाही आडवे नाही करायचे, ते फ्राय करण्यासाठी, तळण्यासाठी. आणि मीठ राहिले मीठ ना? टाका. हा, थोडंसं. की रेडी? कोथिंबीर घातलं की एक उकळी आली की हो रेडी. हो, का झालं. बोंबीलला काहीच लावलेलं नाहीये, त्यामुळे पूर्ण आमटीच्या अंदाजाने आपल्याला थोडं मीठ घालायला लागेल. झटपट आहे. हो, हे लवकर होते. पटकन झालेलं आहे आमचं बोंबलाचं कालवण. बोंबलाचं कालवण. तर साहित्य करते लिहून घ्या. ताज्या बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ताजे बोंबील, उभा चिरलेला कांदा, चिंच, लसूण, तेल, गरम मसाला, आलं, स्पेशल कोळी मसाला, हळद आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, आलं आणि लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये हळद, गरम मसाला, स्पेशल कोळी मसाला आणि चिंच घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये बोंबलाचे तुकडे, मीठ आणि कोथिंबीर घालून कालवण शिजवून घ्यावं.